नमस्कार, मी मनीषा नागदेवे. कृषी समृद्धीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. लवकरच बघूया आजच्या ठळक बातम्या. अकोला तालुक्यातील डाबकी जहागीर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून ग्रामपंचायत सदस्य श्याम नरेन हेडा यांनी कोणतीही परवानगी नसताना शाळेतून 82 टीनपत्रे नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून शाळा दुरुस्ती म्हणून नवीन टीन टाकले आणि जुने टीन होते ते या ठिकाणी शाळेमध्ये जमा करून ठेवले. परंतु परिस्थिती अशी झाली की 4-8 दिवसांनी गट ग्रामपंचायत बोरगाव खुर्द आमची डाबकी असल्या कारणाने तिचे जे हेडा आहेत ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी आले आणि ट्रॅक्टर घेऊन सगळे जे जुने पुराणे टीन होते ते बोरगाव खुर्दला दिले. मी त्यांना फोन करून विचारलं असता त्यांनी सांगितलं की आमच्या गावचा प्रश्न आहे आणि तुम्ही शाळेचे टीन ते कसे नेले. त्यांनी सांगितलं की मी ग्रामपंचायतमध्ये टाकलेले आहेत आणि ते हरास करतो. मी सांगितलं की त्यांना माझ्या गावामध्ये हरास करा, कारण ही गावची प्रॉपर्टी आहे, शाळेची प्रॉपर्टी आहे. परंतु आम्हाला असं समजण्यात आलं की त्यांनी ते टीन दुसऱ्याला 15,000 रुपयामध्ये विकले. आणि आपले जे ठाकरे आहेत गजानन ठाकरेला विचारलं असताना त्यांनी सांगितलं की मला यांनी 7 नंबरचा अर्ज मला मागितला, परंतु मी दिला नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की ती या गावची नेलेली प्रॉपर्टी टीनाची ते याच गावात आणून जे आमचे जे शिक्षक आहेत जिल्हा परिषद शाळेचे ते त्याच्या हिशोबाप्रमाणे काय हरासमेंट करतील ते आम्हाला मंजूर आहे. अधिक सांगा ना, ते 12,000 रुपये शाळेत शिक्षक हजर नव्हते. आणि ज्यावेळेस हे मालमत्ता किंवा टीन नेले त्यांनी त्यावेळेस शिक्षक हजर नव्हते आणि गावातला कुणीही माणूस हजर नव्हता. गावच्या सदस्याला किंवा शाळा समितीचा जो अध्यक्ष आहे त्यांना सुद्धा त्यांनी विश्वासात घेतलं नाही आणि ते टीन घेऊन गेला. आणि ज्या लोकांनी विचारलं त्या लोकांवरच तो जास्तीत जास्त म्हणजे त्यांनी मुजोरपणा केला. ग्रामसेवकला विचारलं असताना आम्ही नंतर माहिती केली. ग्रामसेवकला विचारलं असताना ग्रामसेवकनी सुद्धा टीन आम्ही त्या ग्रामपंचायतमध्ये टाकले असं सांगितलं आणि ठाकरेंनी सांगितलं की ग्रामपंचायतमध्ये टीन आणले नाही. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डाबकी जहागीर येथे शाळा दुरुस्तीचे काम चालू असून शाळेवर नवीन टीनपत्रे टाकण्यात आली व 82 नग जुने टीनपत्रे जिल्हा परिषद शाळेत ठेवलेले होते. परंतु बोरगाव खुर्द ग्रामपंचायतचे सदस्य यांनी वरिष्ठांची परवानगी शिवाय दिनांक 12 मार्च रोजी मुख्याध्यापकांना फोन करून शाळेतील टीनपत्रे नेत असल्याचे सांगून शाळा उघडून टीनपत्रे बोरगावला घेऊन गेले. मी शाळा समितीचा अध्यक्ष प्रेमदास रमेश दामोदर, जिल्हा परिषद शाळा डाबकी जहागीर. तर आमच्या इथं शाळा दुरुस्तीचं काम चालू होतं आणि शाळा दुरुस्तीचं काम चालू असताना त्या शाळेचे जे नवीन टीन टाकल्या गेले आणि जुने टीन जमा केले होते. शाळेत जमा करताना जिल्हा आपल्या ग्रामपंचायतचे जे हे आहेत सदस्य म्हणजे सरपंच सदस्य श्यामभाऊ हेडा त्यांनी ते टीन नेले. पण टीन नेताना इथं कोणीही हजर नव्हतं. तर त्यांनी मुख्याध्यापकांना फोन केला. त्यांच्या गैरहजेरीत त्यांनी टीन नेले. त्यांना सांगितलं सरांनी की तुमचा अधिकार नाही का, तुम्ही मला पत्र नाही तर तुम्ही टीन नेऊ शकत नाही. त्यांनी त्यांच्या दबावाखाली घेऊन समजा ते टीन जबरदस्ती घेऊन गेले. तक्रार कोणाकोणाकडे केली? आम्ही शिवकडे केली, आपल्या बीओकडे केली आणि बीओ आणि शिक्षण अधिकारी जे जिल्हाधिकारी आहेत मॅडम त्यांच्याकडे केली पोलीस स्टेशन. आणि त्याच्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. त्यांनी पण सांगितलं तुम्ही आमच्याकडे न येता पोलीस स्टेशनला जायला पाहिजे होतं अगोदर. तर ते आम्ही लक्षात घेऊन लगेच पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट केला. त्याच्यानंतर मग घरी येऊन जे आहे त्यांनी आम्हाला दबावाखाली घेतलं. दबावाखाली घेतलं तर त्यांना बोललो. ते म्हणले वा हे इथली मालमत्ता आहे, आमची मालमत्ता आहे, ग्रामपंचायत आधीच काम चालू आहे तर आम्ही हे घेऊन जातो. तसं या इथल्या कामाचा ग्रामपंचायतीशी काही संबंध नाही. आणि हे जे काम चाललं फक्त जे मुख्याध्यापक शाळेचे आणि मी अध्यक्ष शाळा कमिटीचं म्हणून हे आमच्या अंडरमध्ये येते असं जे वरिष्ठ अधिकारी आहेत यांनी सुद्धा सांगितलं. म्हणून यांनी हा गुन्हा केला तर याच्यावर कारवाई व्हावं अशी माझी इच्छा आहे. ही टीनपत्रे शाळेच्या मालकीची असून त्यावर ग्रामपंचायताचा काही अधिकार नाही अशी तक्रार पिंजर पोलीस स्टेशन मध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सचिव आणि मुख्याध्यापक यांनी केली आहे. सांगा सर, काय समस्या आहे तुमची? इथं 12-13 दिवसापासून काम चालू होतं शाळेच्या दुरुस्तीचं. आणि दुरुस्तीचे जे कामाची टीन होते, नवीन टीन बसवल्यामुळे जुने टीन जे होते ते आम्ही शाळेत भरून ठेवलेले होते 82. आणि 12 तारखेला सरपंचपती श्याम हेडा भाऊ यांचा फोन आला की गुरुजी आम्ही शाळेतले टीन नेतो. मी म्हटलं त्यांना
तुम्हाला शाळेचे टीन न्यायचा काहीही अधिकार नाही, शाळेतले टीन नेऊ नका. परंतु न्यायचंच असेल तो पूर्ण शाळेत घेऊन जा असं मी त्यांना म्हटलं. परंतु दुसऱ्या दिवशी ते आले आणि शाळेचे टीन इथं कोणीही नसताना, मी ट्रेनिंगवर होतो, आमचे भटकर सर शाळा सोडून 11:30 वाजता घरी निघून गेले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष घरी नव्हते, शाळा समितीचा कोणीही सदस्य इथं हजर नव्हता. आणि त्यांनी ते टीन कोणालाही न विचारता ट्रॅक्टर बोलवून बोरगावला घेऊन गेले ते. आणि तिथं गेल्यानंतर ते अशोक खळकडे म्हणून आहे, तर त्यांना ते विकल्याची चर्चा होती. यावर तुम्ही नेमकं काय केलं मग? मी पोलीस स्टेशनमध्ये त्यांचा रिपोर्ट दिला. इथं कोणत्याही प्रकारचं कोणाची वरिष्ठाची परमिशन नसताना टीन श्यामभाऊ यांनी घेऊन गेले आणि परस्पर विकले. काय नाव काय सर तुमचं? हो, नाव काय म्हटलं तुमचं? माझं विनोद महादेवराव भालतिळक, मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा दापकी जहागीर. प्रतिनिधी सिद्धार्थ कांबळे, कृषी समृद्धी टीव्ही, अकोला. महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षण संघ शाखा अर्जुनीमोर सभा संपन्न झाली. या सभेत अर्जुनीमोर तालुक्यातील नवी कार्यकारिणी गठीत करण्यात आली. पी.ए. कापगते यांची अध्यक्षपदी तर ए.के. वासनिक यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नेते आनंद पुंजे होते. प्राथमिक शिक्षणाचे तालुका जिल्हा स्तरावरचे प्रश्न वेळी सुटावे व शिक्षकांना निष्पक्ष न्याय मिळावा अशी अपेक्षा नव्या कार्यकारिणीकडून सभेत व्यक्त करण्यात आली. प्रतिनिधी संजीव बडोले, कृषी समृद्धी टीव्ही, नवेगाव बांध. लायनस क्लब इंटरनॅशनल ऑफ सेलू तर्फे आयोजित मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रियेसाठी 16 रुग्णांची तिसरी फेरी लायनस आय हॉस्पिटल औरंगाबाद येथे वैद्यकीय अधिकारी संजय हरबडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आली. यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खनिजदार सोबतच सदस्य आदींची उपस्थिती होती. यापूर्वी सुद्धा 82 गरजू रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया या संस्थेतर्फे करण्यात आलेली आहे. प्रतिनिधी भागवत ढवळे, कृषी समृद्धी टीव्ही, शेलू. आजचे बातमीपत्र इथेच संपले. आमचे चॅनल बघण्याकरिता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही प्रतिक्रिया असल्यास खालील नंबरवर व्हॉट्सअप करा.